अमित साटम यांच्या अंधेरी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं। मुंबई काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे। भाजप मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित साटम यांनी काँग्रेस आमदार असलम शेख यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली। अमित साटम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी काँग्रेसनं अमित साटम यांच्या अंधेरी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलेलं आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, अमित साटम यांच्या अंधेरी कार्यालयाच्या बाहेर मुंबई काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे। तर अमित साटम यांच्या अंधेरी कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आलं। मुंबई काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे। आमच्या प्रतिनिधी पल्लवी कुलकर्णी या आंदोलनाच्या संदर्भातली अधिकची अपडेट पोहोचवतात। पल्लवी। शुभम, नक्कीच अमित साटम यांनी काँग्रेसचे जे आमदार आहेत असलम शेख यांच्या विरोधात एक वक्तव्य केलं होतं। या वक्तव्यानंतर काँग्रेस ही आक्रमक झालेली आहे। काँग्रेस आक्रमक झाल्यानंतर अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर त्यांनी हा गोंधळ घातलेला आहे आणि आपण व्हिज्युअलमध्ये पाहू शकतो की कशा पद्धतीने हे कार्यकर्ते त्यांच्या ऑफिसच्या बाहेर गोंधळ घालत आहे, तिथे आंदोलन करत आहेत। पोलीस त्या ठिकाणी घटनास्थळी आहे। पोलीस त्या सर्व कार्यकर्त्यांना, सर्व काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तिथे घोषणाबाजी देखील सुरू आहे। पल्लवी, मात्र असलम शेख यांच्यावर टीका करण्यात आलेली होती, नेमकी कशा पद्धतीची टीका होती आणि त्यानंतर मुंबई काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली? बेसिकली काही दिवसापूर्वी अमित साटम यांनी असलम शेख यांच्या वरती जी टीका केली होती त्या टीकेच्या पार्श्वभूमीवरती हे आंदोलन आहे आणि तो कार्यकर्त्यांचा जो उद्रेक आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आणि या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला आपले प्रतिनिधी आहेत घटनास्थळी, ते देखील देतील आपल्याला। त्यांच्याकडून देखील आपल्याला अधिक माहिती मिळेल। शुभम। अगदी पल्लवी, मात्र अमित साटमांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करावी ही सुद्धा मागणी केली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।